तर हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तुम्हाला भोगीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज कोण कोण खेंगाट खाणार आहे? तर सगळेच खाणार आहेत. तर मी आज सकाळ सकाळ लवकर उठले होते कारण की मला खेंगाट करायचं होतं. खेंगटाचं काम किती किचकट असतं तुम्हाला पण माहिती आहे. किती त्याला भाज्या वगैरे चिरावं लागते. त्यामुळं लवकर उठले होते. चपाती लाटून घेतल्या, पीठ मळून चपाती लाटून घेतल्या होत्या. त्याच्यासाठी कांदा पण भाजायला ठेवला होता. चपात्या करते कारण की प्रत्येकजण भाकरच करतं, पण आमच्या आहूनला ऑफिसला जायचं होतं त्यामुळे मी चपात्या करत होते. चपात्या वगैरे करून घेतल्या आणि तर मी खेंगटाची तयारी करून घेतली होती. कांदा ते सगळं मिक्स करून बारीक करून घेतलं होतं. हे सगळ्या भाज्या चिरून घेतल्या होत्या. ह्याच्यात काय राहिले का सांगा बरं का नक्की. चहा ठेवला होता इकडे, बाळाला नाश्ता चालला होता, चपात्या वगैरे करून ठेवल्या होत्या. एवढा राडा झाला होता माझा किचनचा की मापाच्या बाहेर. त्यातून पिल्लू सारखंच रडायचं. मग खेंगाट वगैरे टाकून घेतलं आणि त्याला सांभाळायला गेले. खरंच ना, लहान मुलगा असलो आपण किती पण लवकर उठलो ना तरी आपलं काम कसंच आवरत नाही, कारण की लहान मुलाला सारखं सारखं मम्मीच लागत असते. म्हणजे त्याला सवय असते त्यामुळे मम्मीच लागते. इथं माझं खेंगाट वगैरे झालं, आहूनचं टिफिन वगैरे पॅक करून दिला. ते ऑफिसला गेले आणि पिल्लूला पण झोपी लावलं. मग म्हटलं जेवण करून घेऊ, त्याला या खेंगाट खायला. इथं रात्रीची पावभाजी पण उरली होती ते आणि खेंगाट खात खात मस्त जेवायला बसले. तोपर्यंतच पिल्लू उठून बसलं. मग काय पिल्लूचा मेकअप वगैरे केला, तो मस्ती करत होता आणि मस्त तारक मेहता बघत बघत खेंगाट